गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. श्री सद्गुरु पोथी श्री सद्गुरुभ्यो नमा श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा कथारंभ. आता आपण कथेला सुरुवात करूया. श्रीराम. वेदधर्म मुनीचा सत्शिष्य दीपक एके दिवशी त्यांना विचारता झाला की ह्या दीपकाने कोणाला विचारलं? वेदधर्मी मुनीचा सत्शिष्य दीपक वेदधर्मी मुनीला विचारतात. मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्ठ महात्मे वंदन करतात असे श्री सद्गुरु सत्य दत्तात्रय नाम असलेले कोण देव आहेत? हा प्रश्न कोणी विचारला? दीपकाने धर्म मुनीला विचारला. वेदधर्म मुनीचं नाव काय होतं? वेदधर्म. शिष्याचा प्रश्न ऐकून वेदधर्म ऋषी म्हणाले की दीपका, या भूतलावर तू मोठा धन्य व कृतकृत्य असून अत्यंत भाग्यवानी आहेस. कारण हा प्रश्न कोणी विचारलाच नव्हता. हा प्रश्न त्या दीपकाने विचारला. म्हणून धर्ममुनींनी त्या दीपकाला म्हणाला की तू भाग्यवान आहेस. सद्गुरु सत्यदत्तांचे महात्म्य श्रवण करण्याची उत्तम बुद्धी तुला उत्पन्न झाली आहे. परमेश्वर श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचे श्रेष्ठ व पापनाशक असे महात्म्य तुला सांगतो. कोणाला सांगतात? वेदधर्ममुनी दीपकाला सांगतात. हे महात्म्य श्री सद्गुरु सत्यदत्त पूजनातून व्यक्त होणारे असून सर्वांना तत्काळ सिद्धी देणारे आहे. कलियुगाला सुरुवात झाली आहे. हे जाणून शौनकादी महर्षींनी सद्गती प्राप्त होण्यासाठी 1000 वर्ष चालणारा सत्रयाग सुरू केला. एके दिवशी सकाळी उपासना पूर्ण झाल्यानंतर मान्यवर व पुराणज्ञ सुतांच्या जवळ जाऊन आदर व भक्तीने त्यांना प्रश्न विचारला. तो असा: हे महाबुद्धिवान व सर्व शास्त्रात निष्णात असणाऱ्या सुता, सच्चिदानंद रूप श्री सद्गुरु सत्यदत्तांचे मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांगा. तसेच त्या प्रभूंची सर्व प्रकारची उपासनाही सांगा. त्यांच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर प्राप्त झाले आहे असे आम्ही ऐकले. सूत म्हणाले, श्रवणाची जिज्ञासा असणारे ऋषी हो, आता सावधानतेने श्रवण करा. श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांच्या कृपा प्रसादाने पूर्वी मला जे श्रवण झाले ते प्रभूंचे महात्म्य तुमच्या संतोषाकरता तुम्हाला सांगतो. ते एकचित्ताने श्रवण करा. श्रीसेवा दास्यभक्तीमध्ये अखंड मग्न असलेले अत्री महर्षी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने पुत्र प्राप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा त्याची उपासना करण्यासाठी अनुसया पत्नीसह वृक्ष नावाच्या कुल पर्वतावर गेले. त्या पर्वताचं नाव काय होतं? वृक्ष. ऋषीत मधला वृक्ष. चित्त ताब्यात ठेवून, चित्त म्हणजे मन, केवळ वायू भक्षण करून, काय केलं? फक्त वायू भक्षण करून गरुडासनावर बसून द्वंद्वातीत अत्री मुनींनी मुख्य परमेश्वराचे ध्यान तसा पुत्र व्हावा म्हणून 100 वर्षे केले. असाच पुत्र नाही झाला अत्री ऋषींना, दत्त. 100 वर्ष तपश्चर्या केली त्याने. अशी उपासना केल्यानंतर त्या उपासनेने ब्रह्मा विष्णू व महेश्वर संतुष्ट झाले. किती वर्ष केले त्यांनी? 100 वर्ष केले. कशावर बसले ते? गरुडासनावर बसून अत्रे मुनींनी मुख्य परमेश्वराचे ध्यान. मुख्य परमेश्वर म्हणजे कोण? जो मूळ पुरुष आहे, जो सगळ्यांना चालवणारा आहे. ओम हा मूळ पुरुष, ह्या मूळ पुरुषाची 100 वर्षे उपासना केली, ध्यान केलं. तसं तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात आले. तर 100 वर्ष त्यांनी उपासना केल्यानंतर, म्हणजे ध्यान केल्यानंतर तिन्ही देव प्रगट झाले, खुश झाले
संतुष्ट झाले, आनंदी झाले आणि ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिन्ही चिन्ह धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आले. ते म्हणाले, हे अत्री ऋषी, तू सत्यसंकल्प आहेस, तुझी मनोकामना पुरी होईल. असे ते तिन्ही देवांनी काय केलं, वरदान दिलं की तुझी जी मनोकामना आहे ती पूर्ण होईल. ज्या तत्वाचे तू ध्यान केलंस ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे? म्हणजे ज्या तत्वाचं तू ध्यान केलंस आमच्यापेक्षा अन्य कोण आहे? आमच्यासारखा पुत्र व्हावा म्हणून तू उपासना केलीस, म्हणून तुझे झालेले श्रम सफल होण्याकरता सर्व स्वरूप असा आमचा आत्माच तुला दिला आहे. बघा, तिन्ही देवांनी आत्मा दिला म्हणून दत्त प्रगट झाले. अत्री मुनींना असा वर देऊन ते तिन्ही देव तत्काळ गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्री सद्गुरू सत्य दत्तात्रय त्यांच्यासमोर प्रगट झाले. त्यांच्यासमोर लगेच सद्गुरू सत्य दत्तात्रय प्रगट झाले. नित्य तृप्त असे भक्ताधीन असलेले श्री सद्गुरू सत्य दत्त माता पित्यास संतोष देत योग माहेसह त्यांच्या आश्रमात राहिले. नित्य तृप्त, नित्य म्हणजे नेहमी तृप्त असलेले ते. मौजी बंधन इत्यादी सर्व संस्कार झालेला, वेद वेदांगांचे अध्ययन केलेला, आश्रम धर्माचे पालन केलेला एक ब्राह्मण होता. बघा, मौजी बंधन झाले त्याचा एक ब्राह्मण होता. मौजी बंधन म्हणजे जे ते 7 वर्ष झाली मुलाला की त्याचं ते हे करतात, मुंज करतात, त्याला मौजी बंधन म्हणतात. ते संस्कार असतं. विवेक, वैराग्य इत्यादी साधन संतुष्ट, संपन्न, अभय, सत्वशुद्धी, दैवी संपत्तीने तो मुक्त होता. कसा होता? दैवी संपत्तीने तो मुक्त होता. बघा, दैवी संपत्तीने तो मुक्त होता. खूप दैवी संपत्ती, शुद्ध सत्व शुद्धी होती त्याच्याकडे. साधन चतुष्ट संपन्न, विवेक होता, वैराग्य होता इत्यादी साधन चतुष्ट संपन्न होता. अभय, भय नसलेला, सत्वशुद्धी या दैवी संपत्तीने तो मुक्त होता. नाही, हे नव्हतं त्याच्याकडं. मुक्त होता म्हणजे काय? परंतु अनेक शास्त्रे श्रवण करून झालेल्या भ्रमामुळे त्या ब्राह्मणाच्या चित्ताला शांती नव्हती. बघ, त्याच्याकडे विवेक, वैराग्य इत्यादी साधन चतुष्ट संपन्न, अभय, शुद्ध सत्वी या दैवी संपत्तीने तो मुक्त होता. म्हणजे हे नव्हतं त्यांच्याकडे. परंतु अनेक शास्त्र त्यांनी श्रवण केलं. त्या श्रवण करून झालेल्या भ्रमामुळे त्या ब्राह्मणाच्या चित्ताला शांती नव्हती. श्रवण केलं पण त्याच्या चित्ताला, मनाला शांती नव्हती अजिबात. सद्गुरूंनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होते, तत्वबोध उत्पन्न होतो आणि श्री सद्गुरू सत्य दत्तात्रयांचे ध्यान पूजन प्रयत्नपूर्वक करूनही त्याला दर्शन झाले नाही. हा त्याच्याकडं हे होता भ्रम की एवढं मी करते, मला दर्शन झाले नाही. दर्शनाची त्याला अभिलाषा होती. त्यामुळे चित्त खिन्न झालेल्या, विषाद, शोक यांनी युक्त असलेल्या त्या ब्राह्मणास तारण्याकरता योग श्रीमान दिगंबर श्री सद्गुरू सत्यदत्त त्याच्या समोर प्रगट झाले. बघा, हे सद्गुरू सत्यदत्तात्रयांना कसं माहिती? एवढं सुद्धा त्याच्याकडं असून त्याच्या एक मनात असं आहे की मला त्या दत्तात्रयांचं काय व्हायला पाहिजे, दर्शन व्हायला पाहिजे. नाहीतर एवढं माझ्याकडं असून मातीमोल होणार, काय उपयोग नाही त्याचं, असं त्याला भ्रम वाटायचं पूर्ण. मग हे ते भ्रम दूर करण्यासाठी श्री सद्गुरू सत्य दत्तात्रयांना त्याच्यासमोर प्रगट झाले. त्यामुळे चित्त खिन्न झालेल्या, विषाद शोक यांनी युक्त झालेल्या त्या ब्राह्मणास तारण्याकरता योग श्रीमान दिगंबर श्री सद्गुरू सत्यदत्त त्याच्या समोर प्रगट झाले. मनोहर मार्गशीर्ष मास कुठल्या दिवशी प्रगट झाले? बघा, मनोहर मार्गशीर्ष मास, मार्गशीर्ष महिना होता, शुक्ल पक्ष. पक्ष कुठला होता? शुक्ल. पौर्णिमा तिथी, पौर्णिमा होता, नक्षत्र होता मृग नक्षत्र आणि वार होता गुरुवार. अशा समयी प्रदोष काळी भगवान श्री सद्गुरू दत्तात्रय प्रगट झाले आणि त्या ब्राह्मणास म्हणाले, हे विप्रा, तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस,
त्या खिन्नतेचे कारण काय असेल हे ते सर्व माझ्यासमोर सांग. काय कारण आहे? तू खिन्न का झालास? तू चिंतित का? त्याचं कारण तरी. तेव्हा भक्तियुक्त अंतःकरणाने नम्रतापूर्वक श्री सद्गुरू सत्य दत्तात्रयांना नमस्कार करून तो ब्राह्मण म्हणाला, ज्ञानी पुरुष अनर्थापासून मुक्त होतो. बघा, तो कसं दैवी संपत्तीने मुक्त, त्याला म्हणजे मुक्तीच त्याने घेतलेली, सत्वशुद्धी पण नव्हती, मुक्ती त्याच्याकडून घेतलेली. म्हणजे त्याच्यात तो नव्हता बसलेला की हे दैवी संपत्ती त्याच्याकडे असूनसुद्धा तो मुक्त होता. असूनसुद्धा म्हणजे त्याच्याकडे ज्ञान होतं ना, मग ज्ञान हाच सद्गुरू साक्षात आहे हे त्याला कळलं नव्हतं. तेव्हा तो त्या दत्तात्रयांना नम्रतापूर्वक, अंतःकरणाने तो नम्रतापूर्वक सद्गुरू दत्तात्रयांना नमस्कार करून तो ब्राह्मण म्हणाला, ज्ञानी पुरुष अनर्थापासून मुक्त होतो. ज्ञानी पुरुष आहे अनर्थापासून, म्हणजे अर्थ नाही त्याच्यापासून मुक्त होतो, ते त्याला माहीत नाही पडत. या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले. म्हणजे ज्ञानी पुरुष अनर्थापासून मुक्त होतो, सगळ्या अर्थापासून. सगळे अर्थ त्याला माहीत असं मुक्त होतो तो. या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले. म्हणजे कोणी? त्या ब्राह्मणाने त्या इच्छेने. परंतु माझा भ्रम गेला नाही. बघा, त्याला जो भ्रम होता तो त्याचा गेला नाही. खूप श्रवण केलं. तेव्हा हे सद्गुरू श्रेयस्कर, कल्याणकारक, निर्भय व सुगम असा मार्ग कृपा करून तुम्हीच मला दाखवा. म्हणजे तुम्हीच मला मार्ग दाखवा. श्री सद्गुरू सत्य दत्तात्रय म्हणाले, तुझी विनंती अत्यंत योग्य आहे, म्हणून मी सांगतो ते आत्ता लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व प्रचितीस आलेले जे सत्य तेच तुला सांगतो. मी ही ईश्वराचीच आराधना करीत आहे. बघा, तो प्रत्यक्षात सद्गुरू सत्यदत्त असूनसुद्धा ते सद्गुरू सत्यदत्त म्हणतात त्या ब्राह्मणाला की मी पण कोणाची आराधना करतो? ईश्वराचीच आराधना करतो. अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे तू पालन कर. मी ईश्वराची आराधना करीत आहे अशी बुद्धी सोडून स्वधर्माचे, स्वतःचा धर्म काय आहे ह्याचं पालन कर पहिला. असे केल्याने सदाचरणी माणसांना ईश्वराच्या कृपा प्रसादाचा लाभ होतो. तद्रूप श्री सद्गुरू सुलभ होतात. श्री सद्गुरू उत्तम प्रसाद झाल्यानंतर जीवांच्या अज्ञानरूप प्रतिबंधाचा व दुष्ट भावनांचा नाश होऊन तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते. सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जाण. बघ, सत्यव्रत मीच आहे, सत्यपर मीच आहे, त्रिसत्य मीच आहे, सत्याचे कारण काय तर सत्यच आहे, सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य, सत्यच आहे, सत्यनेत्र, सत्यच आहे व सत्यात्मक सर्व काय आहे तर मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जा. फक्त मला कशात राहायचं आहे? सत्यात राहायचं. जसे एक एक अवयव चाचपून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे, समजलं? हत्ती म्हणजे अज्ञान झालं. हत्ती असाच आहे असे आपापसात भांडणे करतात. अज्ञानानेच लोक भांडण करतात ना. भांडण कशामुळे करतात? अज्ञानामध्ये. दुसऱ्याला चिथलवतात, दुसऱ्याला राग आणतात आणि फुकटचा हे करतात. तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रौघ विषयी होतो. अल्पज्ञान म्हणजे कमी ज्ञान असलेला. याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्त्व जाणून, शास्त्रसंमत असलेले शाश्वत तत्त्व जाणून श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करीत राहिल्यास त्या योगे तू मुक्त, कृतार्थ व सामर्थ्ययुक्त होशील. सद्गुरूंनी सांगितलेली उपासना. इति श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा प्रथम अध्याय. या एका अध्यायामध्ये आज इथेच थांबते आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा
फॉरवर्ड करा आणि लाईक करायला विसरू नका. तुम्हाला काही कष्ट पडणार नाही लाईक करायला, पण फॉरवर्ड केल्याशिवाय राहू नका. जय महाराष्ट्र, जय भारत. श्रीराम समर्थ.